मी पाहिलं की ज्या वेळेस मुंबईला मोठा पाऊस झाला होता, 26 जुलै का काय तारीख होती, काय ती तारीख माझ्याकडून चुकू शकते, पाऊस धबडक्यानं चालू झाला, सगळी मुंबई भरली आणि ती मुंबई भरल्यानंतर मी वर्षा बंगल्यावर गेलो, ऑफिसमध्ये गेलो, 10-11 वाजले होते. साहेब निना सूचना करीत होते काय करायला पाहिजे, त्यात चाललं होतं. वॉर रूम तिथेच सुरू झाली होती, सगळीकडे सूचना देत होते. त्यावेळेस पाहिलं का 12-1 वाजेपर्यंत मी थांबलो, सतत काम चाललं होतं. साहेब म्हटले जा बाळासाहेब आता जा घरी जा. मी गेलो, पुन्हा सकाळी 8ला आलो. त्याच खुर्चीवर बसलेले साहेब मी पाहिले, मुख्यमंत्री महोदय म्हणून त्याच खुर्चीवर त्याच काम करीत असलेले. हे काळजी करणारा कर्तृत्ववान अशा प्रकारचा मुख्यमंत्री करता माणूस महाराष्ट्राचा आम्ही जवळून पाहिलं. हैदराबादला एक मध्यंतरी बॉम्बस्फोट झाला, त्या कालखंडात बॉम्बस्फोट झाला होता. मी मंत्री होतो आणि आमचे संगमनेरचे सुद्धा 2 मुलं विद्यार्थी त्यामध्ये दगावले होते. साहेबांनी ते किती काळजी घेतली, मला पाठवलं. प्रत्येक अर्धा तासाला फोन यायचा का बाळासाहेब व्यवस्थित चाललंय का नाही. साहेबांचे जसे असे किस्से आहेत तसे काळजी करणारा करता नेतृत्व, हे सुद्धा अनेक गोष्टी सगळ्यांच्या मनामध्ये दाटून आल्याशिवाय राहत नाही, ही वस्तुस्थिती आहे.